वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता हर्षवर्धन हा शौर्यला ज्यूस देतो आणि आता त्याच्याबरोबर तो त्याला आवरून लवकर खाली ये, मी वाट बघतो असं सांगतो. शौर्य म्हणतो नको ना डॅड, प्लीज मला नाही यायचं. हर्षवर्धन म्हणतो हे बघ शौर्य, मी तुझं काही ऐकणार नाही आहे, मी तुझ्यासाठी खाली थांबतोय, तू माझ्याबरोबर ऑफिसला येतोयस, कळलं का तुला? मला नाही ऐकायचंच नाही आहे तुझ्याकडून. असं घरात बसून तू स्वतःला त्रास करून काय मिळवणार आहेस? त्यापेक्षा ह्या रूमच्या बाहेर पड, ऑफिसला चल, हवं तर माझ्या केबिनमध्ये बस किंवा माझ्या प्रायव्हेट चेंबरमध्ये बस, पण इकडे बसू नकोस, कळलं? चल आवर बाळा लवकर आणि ये पटकन खाली. एवढं बोलून हर्षवर्धन तिकडनं निघतो आणि खाली जातो. तर तोपर्यंत इकडे आता ऊर्जा ही शौर्य आणि तिच्या नेहमीच्या टपरीवर येऊन बसलेली असते. त्याबरोबर आता लगेचच तिला तो टपरीवाला दादा येऊन विचारतो, ताई तुम्हाला चहा देऊ का? ऊर्जा म्हणते नाही नको दादा. त्याबरोबर तो म्हणतो अहो ताई खूप थकलेला दिसताय, जरा चहा खारी खा मग बरं वाटेल तुम्हाला. त्यावर ऊर्जा म्हणते नाही नको आहे चहा खारी. इतक्यात ऊर्जाला तिच्या आईचा फोन येतो. ऊर्जा फोन उचलते आणि म्हणते हा आई बोल ना. आई म्हणत असते ऊर्जा अगं काय गं, बँकेतून निघालीस का तू? आणखीन बँकेतच आहेस? अगं काही फोन नाही काय नाही तुझा, म्हणून मग शेवटी विचार केला मीच फोन करते आणि विचारते काय झालं तिकडे, झालं का तुझं काम, कळालं का पैशांचं काय झालं ते? त्यावर ऊर्जा म्हणते नाही अगं बँकेत जाऊन आले, दुसऱ्या ब्रांचमध्ये सुद्धा जाऊन आले, तिकडे सुद्धा विचारलं, पण तिथे सुद्धा कोणाला माहीतच नाही आहे की नक्की हा सर्व काय गोंधळ झाला. मला तर काहीच कळत नाही आहे की काय करू, हे पैसे नक्की कुठून आलेत माझ्या खात्यात. आई मला टेन्शन आलं आहे गं खूप या पैशांमुळे, मला समजत नाही आहे की मी आता कसं हे सगळं मॅनेज करू. अगं बँकेत ते पैसे वेगळ्या खात्यांमधून डिपॉझिट झाले, त्यामुळे कुणी त्यांच्याकडनं त्यांचे बँक डिटेल्ससुद्धा मागवले नाही. 5 लाख एकदम कुणी जर जमा केले असते तर आपल्याला डिटेल्स मिळाल्याही असत्या गं, पण कुणीतरी मुद्दाम हे सगळं केलं. त्यावर आई म्हणते ऊर्जा बाळा मग आता आपण काय करायचं? त्यावर ऊर्जा म्हणत असते आई मला काहीच कळत नाही आहे, कुणी केलं असेल हे काहीच समजायला मार्ग नाही आहे. त्यावर आई म्हणते ऊर्जा अगं बाळा अशी बाहेर किती वेळ उन्हातानात भटकणार आहेस, तू एक काम कर, तू आत्ता घरी ये आणि मग नंतर जा. त्याबरोबर ऊर्जा म्हणते नाही आई थोडा वेळ मला एकटं राहू दे, शांत राहू दे, मी येईन थोड्या वेळाने घरी, तू काळजी करू नकोस. आणि मग ऊर्जा फोन ठेवून देते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला विजया ही हर्षवर्धन खाली आल्याबरोबर हर्षवर्धनला विचारते अहो काय झालं, शौर्यला विचारलं का, काही बोलला का तो? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो नाही मी काही विचारलेलं नाही आहे, मी त्याला ऑफिसला घेऊन जातो आहे, तिकडे गेल्याच्या नंतर संध्याकाळी घरी येताना तो फ्रेश होऊन आलेला असेल, त्याला बरं वाटेल. त्यावर ती म्हणते अहो ते सगळं कळलं मला आणि ते सगळं ठीकही आहे, पण आत्ता सध्या तो तुम्हाला काहीच बोलला का? त्याच्या मनात नेमकं काय सुरू आहे, काहीतरी कळलं आहे का तुम्हाला, काही जाणवतं आहे का? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो नाही आणि मी त्याला विचारणारही नाही आहे, कळतं आहे का तुला, आता तो काही लहान नाही आहे, कुकुलं बाळ नाही आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे शिर्के यांचा फोन जहागीरदार साहेबांना आलेला असतो. शिर्के म्हणत असतात जहागीरदार साहेब जरा बघा टी व्ही चॅनल लावून बघा मी त्या ऊर्जा शिंदेची कशी बदनामी केली आहे ते, अहो रेडच घालायला घरी पाठवलं आहे माणसानं तिच्या. त्याबरोबर आता लगेचच हर्षवर्धन म्हणतो काय अहो पण कॅशचं तर आपण काही केलंच नव्हतं. मग त्याबरोबर आता लगेचच इकडे तो म्हणू लागतो की अहो पण प्रकरण जरा वाढवण्यासाठी मोठं करण्यासाठी केलं मी हे सगळं. त्याबरोबर मग लगेचच आता हर्षवर्धन म्हणू लागतो कशाला केलं तुम्ही हे सगळं? हे बघा शिर्के साहेब एवढं पण अति करू नका की आपणच आहोत यामागे हे कुणाला कळेल, आणि त्या ऊर्जा शिंदेचं काय करायचं ना ते मी बघून घेतो, उगाचच्या उगाच तुम्ही त्या सगळ्यामध्ये पडू नका, समजलं का तुम्हाला? तुम्ही या सगळ्या प्रकरणापासून लांब राहा, तेच तुमच्यासाठीही चांगलं असेल आणि आमच्यासाठी सुद्धा, समजलं ना? त्याबरोबर मग लगेचच ते फोन ठेवून देतात. त्याबरोबर आता हर्षवर्धनच्या पाठी येऊन शौर्य उभा राहिलेला असतो. शौर्य आता हर्षवर्धनला विचारतो डॅड आता तुम्ही कशाबद्दल बोलत होतात आणि काय बोलत होतात, नेमकं काय चाललंय? त्याबरोबर आता शौर्यने हे विचारल्यावर हर्षवर्धन उत्तर देत नाही. शौर्य म्हणतो काहीतरी विचारतोय मी डॅड, काय चाललं होतं तुमचं बोलणं? त्यावर हर्षवर्धन म्हणतो शौर्य हे बघ तू या केसपासून लांब राहा, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस, समजलं का? ही माझी केस आहे ना? त्याबरोबर शौर्य म्हणतो हो डॅड, पण आत्ता तुम्ही त्या ऊर्जा शिंदेबद्दल काहीतरी बोलत होतात, काय झालं आहे तिचं, तुम्ही काय केलं आहे सांगा ना मला डॅड, काय कशाबद्दल बोलत होतात, कशाला टी व्हीवर बघायचं आहे? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो हे बघ शौर्य आज तुझी तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे आज मी तुला काहीही त्या सगळ्याबद्दल सांगणार नाही आहे, उगाचच्या उगाच तू त्या सगळ्यामध्ये आज अजिबातच पडू नकोस, आज फक्त आणि फक्त तू रिलॅक्स हो, आराम कर, कळलं का तुला? उगाच तू या गोष्टींमध्ये इंटरफेअर करू नकोस, समजतंय? त्यावर शौर्य म्हणतो नाही डॅड, पण तुम्ही आत्ता बोलत होतात ती गोष्ट काहीतरी महत्त्वाची आहे, तुम्ही सांगा ना मला कशाबद्दल बोलत होतात तुम्ही, काय म्हणणं होतं तुमचं? हर्षवर्धन
काहीच सांगायला तयार नसतो. मग शेवटी शौर्याचा नाईलाज होतो. शौर्य धावतच खाली येतो आणि पटकन TV चालू करतो. त्याच्यावरती मग आता दिसत असतं की शिर्के हे लाईव्ह इंटरव्ह्यू देत आहेत आणि त्यामध्ये ते सांगत आहेत की माझा मुलगा विक्रांत हा निर्दोष आहे, त्याने काहीही केलेलं नाही आहे, तर उलट त्या वकील ऊर्जा शिंदे यांनी पैसे घेतलेले आहेत माझ्या मुलाला फसवण्यासाठी, त्याची बदनामी करण्यासाठी आणि त्या फक्त तेच करता आहेत. त्यांच्या बँक अकाउंटवरती फक्त 5 लाख रुपये घेतले आहेत त्यांनी, पण कॅशमध्ये किती पैसे घेतले असतील ते आपल्याला माहीत नाही. पत्रकार विचारतात, साहेब मग आपण हे शोधून नाही का काढू शकत? त्याबरोबर मग आता हर्षवर्धन शिर्के हे त्यांना म्हणत असतात की शोधून काढू शकतो ना, जरूर शोधून तर काढू शकतो, पण ते काम तुमच्यासारख्या पत्रकारांनी आणि पोलिसांनी केलं पाहिजे, त्यामध्ये तर आम्ही काही करू शकत नाही. आता शौर्य TV वरती हे सगळं बघतो आणि म्हणत असतो, डॅड काय आहे हे सगळं? म्हणजे ह्या सगळ्याशी तुमचा काही संबंध आहे का? हे सगळं तुम्ही केलं आहेत का डॅड? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो की हे बघ शौर्य, मी तुला आधीच सांगितलं की तू या सगळ्यामध्ये पडू नकोस, या सर्व गोष्टींपासून तू दूर राहा, तू लक्ष देऊ नको, जस्ट इग्नॉर इट. आणि मग हर्षवर्धन TV बंद करतो. शौर्य म्हणतो, हाऊ, कसं सांगा ना, कसं इग्नोर करू डॅड, आणि का करताय तुम्ही हे सगळं? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हे बघ शौर्य, मी तुला सांगितलं तू यात पडू नकोस. शौर्य म्हणतो, डॅड मला फक्त एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही हे केलं आहे का? या 5 लाखाजवळ तुमचा काही संबंध आहे का? तुमच्या काही संबंधातले पैसे आहेत का हे? हर्षवर्धन म्हणतो, शौर्य, मी तुला आत्ताच सांगितलं की तू यात पडू नकोस. या केस रिगार्डिंग कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तुला बांधील नाही आहे, समजलं का? त्यावर शौर्य म्हणतो, पण का? याचा अर्थ डॅड तुम्ही हे सगळं केलं आहे, हो ना? का करताय तुम्ही हे सगळं? काय मिळतंय तुम्हाला हे सगळं करून? त्या मुलीच्या बाबतीत का असं वागताय तुम्ही? हर्षवर्धन म्हणतो, शौर्य, माझ्याबरोबर बोलण्याची ही पद्धत नाही आहे. पहिली तर आवाजाची पट्टी खाली कर आणि मग माझ्याशी बोल, समजलं? काहीही झालं तरी तू या सगळ्यात पडायचं नाहीस. मी आधीच सांगितलं ना तुला, ही केस माझी आहे, मला माझ्या हिशोबाने लढू देत, माझ्या पद्धतीने लढू देत. त्यावर मग शौर्य म्हणतो, अहो डॅड, मग केस लढा ना केसच्या हिशोबाने. एक काम करा, त्या पद्माच्या विरोधात पुरावे घेऊन या, केसच्या विरोधात पुरावे घेऊन या, ती कशी पद्मा खोटं बोलते, कसं ती काही सांगते, हे सगळं सिद्ध करा, प्रूव्ह करा आणि व्हा मोकळे. उगाचच्या उगाच या सगळ्यामध्ये त्या ऊर्जा शिंदेच्या नावाची बदनामी का करायची आहे तुम्हाला? डॅड हे बघा, ती मुलगी तशी नाही आहे, ती मुलगी खरोखर खूप चांगली आहे, त्या मुलीने काहीही केलेलं नाही आहे. त्याबरोबर आता दिव्या विचार करते की ह्या हर्षवर्धनला एवढा राग आला आहे आणि या शौर्याला माझ्या बहिणीची एवढी बाजू घ्यायची, पण का? बापाच्या विरोधात जाऊन माझ्या बहिणीची बाजू का घेत असेल हा? त्याबरोबर आता हर्षवर्धन म्हणतो, शौर्य, तू या सगळ्यात पडू नकोस. शौर्य म्हणतो, डॅड हो, का करताय तुम्ही हे सगळं? काय मिळतंय तुम्हाला हे सगळं करून? कशासाठी करताय? का तुम्हाला त्या मुलीला बदनाम करायचं आहे? कशासाठी सांगा ना? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, मला कळत नाही आहे माझ्याच घरातल्यांना नेमकं काय झालं आहे ते. एक माझी बायको जी त्या मुलीला घरात घेऊन येते माझ्या, आणि एक माझा मुलगा जो त्या मुलीची बाजू घेतोय. शौर्य, लक्षात ठेव, तू माझा मुलगा आहेस आणि तू त्या मुलीची बाजू घेतलेली, त्या मुलीबद्दल बोललेलं मला चालणार नाही. तू माझ्या बाजूने असला पाहिजेस, तू माझा मुलगा आहेस. शौर्य म्हणतो, डॅड मी आहे तुमच्यासोबत, पण तुम्ही काही चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत असाल तर नाही. का करताय हे? तुम्हालाही माहिती आहे तो विक्रांत क्लीन चिट नाही आहे, मग त्याला कशाला मिळायला हवं क्लीन चिट? सांगा ना. खोटारडा आहे ना तो. तरी तुमची केस आहे, तुम्हाला जिंकायची आहे, तर केसच्या हिशोबाने जिंका ना डॅड. प्रूफ गोळा करा, तुम्ही कसं ती पद्मा खोटं बोलते ते सिद्ध करा. तुम्ही ऊर्जाच्या करिअरला का सुरुंग लावायला निघालाय? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, काय? त्यावर शौर्य म्हणतो, हो अहो, नवीनच वकील झालेली मुलगी आहे ना ती, जर ती नवीन वकील बनते तर त्यात तुम्ही जर हे असं काहीतरी केलं, तिने लाच घेतली वगैरे वगैरे असे घाणेरडे आरोप तुम्ही जर तिच्यावरती लावलेत, तर डॅड कसं होईल तिच्या करिअरचं? सांगा ना, करिअर सुरू होण्याआधी संपणार नाही का तिचं? विचार करा ना डॅड. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, लावायचं आहे मला तिच्या करिअरला सुरुंग, लावायचं आहे मला उद्ध्वस्त करायचं आहे, त्या मुलीला बर्बाद करायचं आहे, मला आयुष्यातून उठवायचं आहे त्या मुलीला, समजलं? त्यावर मग आता हर्षवर्धनला शौर्य म्हणतो, पण का करायचं आहे हे सगळं डॅड तुम्हाला? काय मिळणार आहे हे सगळं करून? सांगा ना, काय मिळणार आहे? की या कितीतरी वर्षांपूर्वी तुम्ही जे केलं होतं पुन्हा तुम्हाला तेच करायचं आहे? त्याबरोबर आता हर्षवर्धनचाही आवाज वाढतो. हर्षवर्धन म्हणतो, शौर्य, नेमकं काय बोलायचं काय आहे तुला? त्याबरोबर हर्षवर्धन आता असं म्हटल्यावर शौर्य आता आणखीन जोरात म्हणतो, डॅड तुम्हाला बरोबर कळतं आहे मला काय म्हणायचं आहे ते. उगाचच्या उगाच तुम्हाला मी काय बोलतो हे कळत नाही आहे असं दाखवण्याचा प्रयत्नच करू नका, समजलात ना? हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य, मी तुला आत्ताच सांगितलं आहे या सर्व गोष्टींपासून तू लांब राहायचं, या सगळ्यामध्ये तू नाही पडायचं, समजलं? शौर्य म्हणत असतो, डॅड मग तुम्ही सुद्धा असं नका वागू, नका त्या मुलीची एवढी बदनामी करू, ती मुलगी अशी नाहीच आहे, मुळात नाही आहे. मग का करताय हे सगळं? काय मिळतं हे करून तुम्हाला?
मला कळत नाही आहे की तुम्ही असे का वागताय खरंच. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो की मी काय करायचं हे मला तू शिकवण्याची गरज नाही आहे आणि मी केस कशी लढायची हे तर मला मुळीच कुणी शिकवायची गरज नाही आहे. मी काय करायचं कसं लढायचं हे मला बरोबर कळतं. शौर्य म्हणतो हो तुम्ही लढा ना डॅड, मी नाही म्हणतच नाही आहे, पण तुम्ही असं का बघताय ऊर्जाच्या बाबतीत. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो म्हटलं ना मी, मला त्या मुलीला उद्ध्वस्त करायचं आहे, बर्बाद करायचं आहे, तिला आयुष्यातून उठवायचं आहे आणि मी ते करणारच. कळलं. तर आता इकडे शौर्य मनात म्हणत असतो नाही डॅड, तुमची जरी ऊर्जा शत्रू असली ना तरी माझी नाही आहे. माझं प्रेम आहे तिच्यावर आणि मी तुम्हाला तिला काहीही त्रास करू देणार नाही आहे. हर्षवर्धन म्हणतो आता समजलं, मिळाली प्रश्नाची उत्तरं आणि पुढची गोष्ट, पुन्हा या सगळ्यात पडायचं नाही. त्या ऊर्जा शिंदेला मी उद्ध्वस्त करणार म्हणजे करणारच आणि यामध्ये कोणीही पडू शकत नाही. मी जे बोललो आहे मी तेच करणार, तुला तर माहिती आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच या सर्वामध्ये पडून तू तुझा वेळ वाया घालवणार नाहीस असं मला तरी वाटते, बरोबर ना. त्यावर शौर्य म्हणतो पण डॅड अहो कशासाठी करता हे सगळं, सांगा ना, काय मिळणार आहे काय तुम्हाला हे सगळं करून. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो हे बघ शौर्य, उगाचच्या उगाच तू मला सांगू नकोस मी काय केलं पाहिजे आणि काय नाही ते. मी जे सांगितलं आहे तेवढं ऐक, या सगळ्यापासून लांब राहा, या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ड व्हायला जाऊ नकोस, तुला या सगळ्यात पडण्याची काहीही गरज नाही आहे, समजलं. त्यावर शौर्य म्हणतो डॅड अहो पण का, तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत नाही आहे का, काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून, त्या ऊर्जा शिंदेची एवढी बदनामी करून. त्यावर हर्षवर्धन म्हणतो ते मी माझं बघेन आणि मग हर्षवर्धन तिकडनं निघून जातो. आता शौर्य हा मागे उभा असतो. शौर्य म्हणत असतो डॅड सॉरी, पण ऊर्जा जरी तुमची शत्रू असली तरी माझं तिच्यावरती खूप खूप मनापासून जीवापाड प्रेम आहे. त्यामुळे ऊर्जाला कुठल्याही पद्धतीचा त्रास मी नाही होऊ देणार. तुम्ही ऊर्जासमोर केवढंही मोठं संकट उभं केलं ना तरीही ऊर्जाला एनी हाव मी त्यातनं बाहेर काढेन म्हणजे काढेनच. आणि आता हे 5 लाख रुपये नक्की तिच्या अकाउंटवर कोणी जमा केले आणि का जमा केले हे तर मी शोधून काढणारच. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता ऊर्जा विचार करत असते कोणी केलं असेल हे सगळं आणि का. त्यावेळी मग ऊर्जाला आठवतं की त्या दिवशी शौर्यासमोरच तिने तिच्या बँक अकाउंटचा नंबर त्या चेकवरती लिहिला होता आणि सांगितलं होतं की ही मला आईने लावलेली सवय आहे. चेक मिळाला की पहिलं तर त्याच्यावरती आपलं नाव लिहायचं, मागे फोन नंबर आणि चेकवरती आपल्या अकाउंटचा नंबर लिहायचा. या गोष्टी खरं तर खूप छोट्या छोट्या असतात पण गरजेच्या असतात. त्याबरोबर मग आता ऊर्जा म्हणते तेव्हा मिळाला असेल का शौर्याला माझा बँक अकाउंट नंबर, म्हणजे खरोखर शौर्याने मला फसवलं. याचा अर्थ शौर्याचं माझ्यावरती खरंच कधी प्रेम नव्हतं. जर माझ्यावर त्याचं प्रेम असतं तर मी त्याला घरातनं हकललं म्हणून मला भेटायला आला नाही असं त्याने केलं नसतं. हे 5 लाख रुपयांचं प्रकरण कळल्याच्या नंतर एकदा तरी शौर्य येऊन मला भेटला असता, खरंच भेटला असता. इतक्यात मागून शौर्य ऊर्जाला हाक मारतो ऊर्जा. त्याबरोबर आता ऊर्जा मागे वळून बघते तर तिला शौर्य दिसतो. शौर्य आता ऊर्जाकडे पुढे येत असतो. ऊर्जाला आता राग येतो शौर्य तिच्याकडे येत असल्याचा आणि ती आता तिकडनं उठून जात असते. त्याबरोबर शौर्य ऊर्जाकडे येतो आणि ऊर्जाला म्हणत असतो ऊर्जा 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 थांब, ऐकून घे माझं प्लीज, मला बोलायचं आहे तुझ्याबरोबर. ऊर्जा त्या 5 लाख रुपयांबद्दल मला कळालं आहे आणि मला तुला त्याबद्दलच विचारायचं आहे, प्लीज ऐकून घे. त्यावर ऊर्जा म्हणते शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, तूच केलंस ना हे सगळं, हां तूच केलंस ना, काय मिळालं रे तुला हे सगळं करून आणि आत्तावरून काही कबुली द्यायला आलायस तू केलंस हे सगळं याची. त्यावर शौर्य म्हणतो ऊर्जा तुला असं का वाटतं मी हे सगळं केलं असेल म्हणून, प्लीज लिसन ट्राय अँड अंडरस्टँड, मी यातलं काहीही केलेलं नाही आहे, माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही आहे. ऊर्जा म्हणते हो का, तुझा संबंध नाही आहे का या सगळ्याशी, तुला काय वाटतं मी तुझ्या या बोलण्यावरती विश्वास ठेवू. त्याबरोबर शौर्य म्हणतो ऊर्जा विश्वास ठेवू नाही ठेव, कारण मी खोटं बोलत नाही आहे, मी खरंच खरं बोलतो आहे, त्यासाठी या पैशांशी काहीही संबंध नाही आहे. ऊर्जा म्हणते खरंच खरंच बोलतो आहेस का तू, हां फसवतो आहेस तू शौर्य, मला पुन्हा खोटं बोलतो आहेस, काय मिळतं आहे तुला एवढं खोटं बोलून मला कळत नाही आहे, का मला एवढा त्रास देतो आहेस रे, हां का माझं आयुष्य असं खराब करतो आहेस. त्यावर शौर्य म्हणतो ऊर्जा हे बघ मी मदत करायला आलो आहे तुझी, ऐकून तरी घे ना. ऊर्जा म्हणते मला कुठल्याही पद्धतीची मदत वगैरे काहीही नको आहे तुझ्याकडनं, समजलं तुला, मला नको आहे तुझ्याकडनं काही, माझं काय करायचं ना ते मी बघून घेईन. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा मला भेटायला येऊ नकोस, मला भेटायला येण्यासाठी स्वतःच्या जीवाला कष्ट देऊ नकोस. शौर्य म्हणत असतो ऊर्जा ऊर्जा प्लीज माझं ऐकून घे ना. शौर्य ऊर्जाचा हात पकडतो, ऊर्जा हिसकावून देते आणि म्हणते डोंट टच मी. त्याबरोबर मग आता ऊर्जा तिकडनं निघून जाते. आता मात्र शौर्य म्हणतो फक्त एकच पर्याय आहे, तेवढंच करावं लागेल. तर तोपर्यंत आता इकडे विजया ही कॉफी फेटत असते, कॉफी बनवत असते. इतक्यात आता त्या ठिकाणी तिला शौर्य आणि हर्षवर्धनचं सकाळी झालेलं भांडण आठवू लागतं. ती विचार करते, तिला आठवत असतं शौर्य म्हणत होता डॅड का करताय तुम्ही हे सगळं, काय मिळतंय काय तुम्हाला हे सगळं करून,
त्यावर हर्षवर्धन त्याला शांतपणे सांगत होता, शौर्य तू या सगळ्यात पडू नकोस. शौर्य म्हणाला होता की नाही डॅड, मी या सगळ्यात पडणार, कारण ती जी मुलगी आहे ना ऊर्जा शिंदे, ती अजिबातच ही अशी मुलगी नाही आहे. तिने पैसे वगैरे काहीही खाल्लेले नाही आहेत. मला माहिती आहे डॅड, तुम्ही तिला फसवताय. का करताय तुम्ही हे सगळं? काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून? कशासाठी करताय हे सगळं? डॅड मला फक्त माझ्या एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या, या 5 लाखांजवळ तुमचा काही संबंध आहे का? तुम्ही काही केलं आहे का या सगळ्या प्रकरणामध्ये? त्याबरोबर आता ती हे सगळं आठवून आता तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले असतात. इतक्यात आता मागून दिव्या ही त्या ठिकाणी आलेली असते. आता दिव्याला तर माहिती असतं की विजयाची मनस्थिती काही फार बरी नाही आहे, पण मग मुद्दामून दिव्या तिकडे येते आणि म्हणते, आई मी काही मदत करू का तुम्हाला? त्याबरोबर लगेचच आता विजया म्हणते नको. त्याबरोबर दिव्या म्हणते, मला तर बाई काही कळतच नाही आहे. नाही म्हणजे शौर्य हा असा कसा बोलला ना बाबांबरोबर? इकडे बाबांच्या समोर आपल्या तोंडातनं एक शब्द फुटत नाही आणि शौर्य तर डायरेक्ट मशीन गन लावल्याप्रमाणे सुरूच झाला. किती 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 बोलला तो बाबांना. एवढं कसं काय बोलू शकला तो बाबांसमोर ना, मला कळतच नाही आहे. अगदी मशीन गनप्रमाणे धड 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 बोलतच गेला. थांबलाच नाही हो. मला तर काही कळत नाही आहे की नेमकं त्याचं चाललं आहे काय. त्यावर मग आता विजया तिच्याकडे बघते. त्यावर मग लगेचच दिव्या म्हणते, अहो नाही हो, बघितलंत ना होळीच्या दिवशी किती विचित्र वागला होता तो. मला तर ना बाबा काळजीच वाटते शौर्याची. हल्ली काहीतरी वेगळं आणि वियर्डच वागायला लागलं आहे नाही तो. काय चाललं आहे काही कळत नाही आहे. आई काय हो, तुम्हाला माहिती आहे का शौर्य हल्ली असा विचित्र वियर्ड का वागायला लागला आहे? ते काही कारण आहे का त्याच्या या वागण्यामागे? त्याबरोबर लगेचच आता तिला इकडे विजया म्हणते, 1 मिनटं, शौर्याची एवढी काळजी करण्याची तुला काहीही गरज नाही आहे. त्याची काळजी करायला आणि त्याला काय होतं हे बघायला आम्ही खंबीर आहोत. त्यामुळे तू या सगळ्या प्रकरणापासून लांब राहिलीस ना तर तेच चांगलं ठरेल, कळलं? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता शौर्य हा ऑफिसमध्ये येतो आणि ऑफिसमध्ये येऊन तो आता श्रुतीला म्हणत असतो, श्रुती मला ना आपल्या बाबांनी हिशोब मागितलेला आहे. त्यावर ती म्हणते काय? त्यावर तो म्हणतो, अगं म्हणजे माझ्या बाबांनी माझ्याकडे आपल्या फर्मचा हिशोब मागितला आणि अगं माझ्या लक्षातच नाही काही. तुला तर माहिती आहे माझी विसरण्याची सवय, मला काहीच आठवत नाही, तर तू तेवढं मला देशील का? त्यावर ती म्हणते, अरे शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो, तू खूप कामात आहेस हो ना, पण प्लीज श्रुती. त्यावर ती म्हणते, अरे मी या केसची फाईल चेक करते शौर्य. शौर्य म्हणतो, दे ना माझ्याकडे, मी चेक करतो. तू जा ना प्लीज प्लीज, घेऊन ये ना ते कागद. त्यावर मग ती म्हणते, बरं झाला मस्का मारून, मी घेऊन येते फाईल. आणि मग ती तिकडनं जाते. शौर्य म्हणत असतो की आता हे पेपर्सच ऊर्जाला निर्दोष सोडवायला मदत करतील. तर इकडे आता पत्रकारांनी ऊर्जाला गाठलेलं असतं आणि ते ऊर्जाला प्रश्न विचारू लागतात, तुमच्या खात्यात पैसे कुठून आले, कसे आले? ऊर्जा म्हणत असते, हे बघा मला सुद्धा यातलं काहीही माहीत नाही आहे. लोक म्हणतात तुम्ही चोरी केली आहे, तुमची चोरी पकडली गेली आहे, म्हणून तुम्ही आता घाबरताय का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, चोरी आणि मी, अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं? प्लीज बोलताना जरा विचार करा. जर मला पैसे चोरून घ्यायचे असते किंवा मला लाच घ्यायची असती तर मी त्यांना सांगितलं असतं का की माझ्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करा म्हणून? हे पैसे माझ्या खात्यात का आले, कुठून आले, कसे आले, यातलं काहीही मला माहीत नाही आहे. प्लीज उगाचच्या उगाच तुम्ही माझ्यावरती कुठल्याही पद्धतीचे हे असले आरोप करू नका. त्यापेक्षा तुम्ही प्लीज माझं ऐका, मी ह्यातलं काहीही केलेलं नाही आहे. हे पैसे कुठून आले, काय आले, मला माहीत नाही आहे. त्यावरती लोक विचारतात, पण मॅडम तुमचा अकाउंट नंबर त्यांच्याकडे कसा काय गेला? त्यावर ऊर्जा म्हणते, मला नाही माहिती, खरंच मला माहीत नाही आहे आणि मी शोधून काढणारच आहे हे सगळं, पण प्लीज तुम्ही मला जाऊ द्या. आणि ऊर्जा तिकडनं पळ करते. त्याबरोबर इकडे आता श्रुती ही शौर्याने मागितलेली फाईल आणून शौर्याला देते. आता शौर्य ती फाईल बघू लागतो आणि त्यामध्ये आता त्याला 5 लाख रुपयांचं नेमकं काय झालं आहे, कोणी ते घेतलेत हे सगळं समजतं. ऊर्जा इकडे लोकांना उत्तरं देऊन थकते, पण कोणीच तिचं ऐकत नसतं. त्यामुळे ती थेट तिकडनं निघून जाते. आता इकडे शौर्य त्या फाईलमधला तो कागद घेत म्हणतो की ऊर्जा तू निर्दोष आहेस हे सिद्ध करण्यासाठी पुरावा सापडला. त्यानंतर तो पद्माकडे येतो आणि पद्माला सांगतो, पद्मा हे लेटर ने आणि तुझ्या ऊर्जाताईला दे. जर तिने हे बघितलं ना तर तिची खूप मोठी मदत होईल. स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल ती. प्लीज ऐक माझं. पद्मा आधी तर तयार नसते, पण ऊर्जा निर्दोष सिद्ध होईल असं म्हटल्यावर लगेचच पद्मा तयार होते. पद्मा शौर्यकडनं ते कागद घेते आणि ऊर्जाकडे घेऊन जाते आणि तिला देत म्हणते, ऊर्जाताई हे घ्या. ऊर्जा तो कागद बघते आणि म्हणते, पद्मा तुला हा कागद कुणी दिला?
त्यावर ती म्हणते शौर्य दादा. त्यावर मग ती म्हणते शौर्यने मग जाऊन सांग तुझ्या त्या शौर्य दादाला, त्याच्या मदतीची गरज नाही आहे मला. माझं काय करायचं ना ते मी बघेन. मी माझी निर्दोष सुटका कशी करायची ते स्वतः करून घेईन. आणि मग ती तो कागद फाडून टाकते. आता पद्मा म्हणते आओ ऊर्जाताई, पण ऊर्जा तिचं काहीच ऐकत नाही. तो कागद फाडून ती फेकून देते खाली. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.